शेत बांधावर तोडून ठेवलेला ऊस गाळपासाठी रस्ता न दिल्याने अन्यायग्रस्त शेतकरी न्याय हक्कासाठी तहसील कार्यालयासमोर दिनांक 24 सोमवारपासून कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाची दखल न घेतल्यास कार्यकर्त्यांसमोर आत्मदहन करण्याचा इशारा बाळकृष्ण गाढे राहणार दादेगाव तालुका पैठण येथील शेतकऱ्याने प्रशासनास दिला आहे। पैठण तालुक्यातील मौजे दादेगाव येथील गट नंबर 177/2 या शेत जमिनीवर ऊस तोडून कारखान्यास गाळपासाठी तयारीत असताना शेताजवळ असलेले गोरख गाढे, आसराबाई सुडके, मच्छिंद्र गाढे यांनी ऊस गाळपासाठी जाऊ नये आडकाठी करीत आहे। या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तोडून ठेवलेला ऊस वेळेत गाळपासाठी न नेल्यास जागेवर वाळून मोठे नुकसान होत आहे। याबाबत तहसीलदार सारंग चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ मला न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी बाळकृष्ण गाढे यांनी तालुका प्रशासनास दिला आहे। मी दादेगाव जागीर येथील शेतकरी असून माझी 117/2 या गटात 6.5 एकर जमीन आहे। त्यात 3 एकर ऊस उभा आहे। काही ऊस तुटून पडलेला आहे। तो ऊस बाहेर जाऊ देण्यासाठी माझे शेजारील शेतकरी रस्ता अडवतात। सलग एक जण हा म्हणतो तर दुसरा जण रस्ता अडवतो, दुसरा हो म्हणला की तिसरा रस्ता अडवतो। ते शेतकरी असून गोरख गणपत गाढे, मच्छिंद्र गणपत गाढे, आसराबाई श्रीधर सुडके आणि मंजदेव रामचंद्र सुडके यांनी माझा रस्ता अडवलेला आहे। हे व्यक्ती, यांच्या कुटुंबातील व्यक्ती माझा ऊस कारखान्यात जाऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतायत। मी या रस्त्यासंदर्भात ऊस बाहेर निघण्यासाठी रस्त्यासंदर्भात तहसीलदारला वेळोवेळी निवेदन दिले, तोंडी हीच मागणी केली, तरी आजपर्यंत तरी प्रशासनाने दखल घेतलेली नाही। म्हणून मी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि उपोषणाची दखल न घेतल्यास मी पुढील आंदोलन किंवा आत्मदहनही करू शकतो। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।